भंडाऱ्यातील पवनी नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने मोठी घोषणा केली असता प्रगती बावनकर ताई यांना नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलं असून त्यांच्या उमेदवारीनंतर पवनीच्या राजकारणाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा देखील समोर आली आहे। पवनी स्थानिक राजकारणात नवसंजीवनी आणत शिवसेनेने प्रगती बावनकर ताईची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी जाहीर केली असून स्वच्छ, पारदर्शक आणि विकास केंद्रित प्रतिमेमुळे त्यांच्या नावाभोवती कार्यकर्त्यांचा उत्साह वाढलेला दिसतो। महिला सबलीकरणासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, स्थानिक प्रश्नांवर थेट संवाद आणि तात्काळ निर्णय घेणारी त्यांची नेतृत्व शैली ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे। पायाभूत सुविधा विकास, स्वच्छ नगर मोहीम आणि युवकांना नेतृत्वात संधी देण्याचा त्यांचा संकल्प यामुळे नगर परिषदेसाठी नवे दिशादर्शन तयार होत आहे। कार्यकर्त्यांचा एक दिलाने मिळालेला पाठिंबा पाहता आगामी निवडणुकीत पवनीत नव्या राजकीय समीकरणाची चाहूल लागली आहे। नागरिकांमध्येही त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे। न्यूज एक्सप्रेससाठी आकाश नंदागवडी, भंडारा। जय महाराष्ट्र। मी प्रगती नरेश बावनकर, पवनी नगर परिषद 2025 मध्ये अध्यक्षपदाची उमेदवार शिवसेना या पक्षातर्फे आहे। आमचं चिन्ह धनुष्यबाण आहे। मॅडम, जे आता 2025 मध्ये नगर परिषदसाठी जी होऊ घातलेली निवडणूक आहे, ह्या निवडणुकीसाठी तुम्ही समोर कोणते मुद्दे धरून तुम्ही म्हणजे रिंगणात उतरलेले आहेत आणि गावाच्या विकासासाठी तुम्ही काय करू इच्छिता? जी सर, माझा पहिला मुद्दा आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देणं। माझा दुसरा मुद्दा आहे स्त्रियांचं सक्षमीकरण। माझा तिसरा मुद्दा आहे अन्नदाता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करता यावं। माझा चौथा मुद्दा आहे आपल्या पवनीचं नाव जगभरामध्ये प्रसिद्ध व्हावं, त्याच्यासाठी सौंदर्यीकरण, सुशोभीकरण जे काही करावं लागेल ते। परत औद्योगिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रगती करता यावी। बस एवढंच आहे। आणि मॅडम, समजा तुम्ही आपल्या रिंगणामध्ये किंवा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही जिंकलात जी, तर समजा ह्या नगर परिषदेसाठी तुम्ही असे नेमका काय करू इच्छिता? तुमच्या मनामध्ये म्हणजे ध्येय कोणते आहे, याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? जी सर, बघा, पहिले तर राजकारण हा माझ्या आवडीचा विषय नाही, समाजकारण हा माझ्या आवडीचा विषय आहे। समाजसेवा ही आमच्या रक्तात आहे। तेव्हा जनतेच्या सेवेसाठी जे करता येईल आणि ज्या लेवलपर्यंत करता येईल ते सगळं आम्ही करू। सेवा हा आमचा प्रथम धर्म आणि प्रथम उद्देश राहील। आणखी तुम्ही काही सांगू शकाल का, जेणेकरून ह्या आपण नगर परिषदेसाठी आणखी विकासाबाबत काही तुम्ही बोलाल का? हो, त्या नगर परिषदेला बरेच वर्ष झाले नगर परिषदेमध्ये विकास कार्य भरपूर आणलेत। आमच्या साहेबांनी भरपूर विकास कार्य करत आहेत। विकास कार्यांना खूप गती दिली आहे आमच्या साहेबांनी। पण काही नगर परिषदेच्या काही गोष्टींमुळे नाही का